9 जानेवारी 1915 या दिवशी महात्मा गांधीजींचं भारतामध्ये आगमन झालं. 9 जानेवारी 1915ला या दिवशी गांधीजी भारतामध्ये आले ना, तो भारतीय प्रवासी दिन म्हणून आपण साजरा केला. आणि हा भारतीय प्रवासी दिन साजरा करत असताना गांधीजींचं तर अरेबिया बोटीनं मुंबईमध्ये आगमन झालं. ही बोट खूप जुनी होती. ही बोट जुनी असल्यामुळं त्यावेळेस या गांधी परिवाराचं खूप हाल झालं. मुंबईच्या अपोलो बंदरामध्ये गांधीजींचं आगमन झालेलं आहे आणि गांधीजींच्या स्वागतासाठी एक कमिटी नेमलेली आहे. या स्वागत कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी फिरोजशाह मेहता यांनी काम पाहिलेलं होतं. आणि या गांधीजींचं आगमन तुमच्या अपोलो बंदरापासून म्हणजे सध्याचं तुमच्या गेटवे ऑफ इंडिया पासून ते बँड्रापर्यंत त्या गांधीजींची भली मोठी मिरवणूक काढली. प्रचंड लोकांचा जनसमुदाय हा त्या मिरवणुकीमध्ये एकवटलेला होता आणि त्या ठिकाणी एक भला मोठा मंडप घालण्यात आलेला होता. या स्वागत कमिटीचे अध्यक्ष म्हणून फिरोजशाह मेहता काम करत होते आणि या फिरोजशाह मेहता हे गांधीजींची ओळख करून देण्यासाठी त्या ठिकाणी उभे राहिलेले होते. आणि गांधीजींची ओळख करून देत असताना फिरोजशाह मेहता यांनी सांगितलं की आज मला नवीन ओळख करून देण्याची गांधीजींची काही गरज वाटत नाहीये, कारण गांधीजींच्या कार्यामुळे आज संपूर्ण जग ज्ञात आहे. म्हणजे महात्मा गांधीजी यांनी जे सत्याग्रह केलेले आहेत हे सत्याग्रह त्या साऊथ आफ्रिकेमधले सत्याग्रह असतील. मग या नवीन सत्याग्रह केलेले त्या गांधीजींनी साऊथ आफ्रिकेमधले याची मला पुन्हा भारतामध्ये ओळख करून देण्याची गरज वाटत नाहीये, कारण गांधीजींच्या कार्यामुळे आज संपूर्ण जग ज्ञात आहे. अशा प्रकारे या फिरोजशाह मेहतांनी महात्मा गांधीजींची ओळख करून दिली. आणि गांधीजी ज्या व्यासपीठावरती बसलेले होते त्या व्यासपीठाच्या वरती गोपाळकृष्ण गोखले, त्या व्यासपीठावरती एन.जे. चंदावरकर आहेत, तिथं फिरोजशाह मेहता आहेत, त्याच पद्धतीनं नामदार दिनशॉ ए वंश आहेत. अशी भली भली मोठी मोठी लोक राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या व्यासपीठावरती जमलेले आहेत, कारण का गांधीजी भारतामध्ये आलेले आहेत. आणि गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर त्यावेळेस ती कमिटीच्या त्या व्यासपीठावरून कोणीतरी गांधीजींना सांगितलं त्या कोपऱ्यामध्ये जे उभा आहेत तेच लोकमान्य टिळक आहेत. आणि मग गांधीजी व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या त्या लोकमान्य टिळकांच्या जवळ गांधीजी गेले. आणि गांधीजी त्यांच्या जवळ गेल्यानंतर गांधीजी म्हणतात की तुम्ही आम्ही एकत्र येऊया आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊया. त्यावेळेस या महात्मा गांधीजींना लोकमान्य टिळक म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे आणि माझी विचारधारा वेगळी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून द्या, मी माझ्या पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो. आणि मग अशा प्रकारे या दोन उभयतांमधली दोन महात्म्यांमधली ती पहिली भेट होती. आणि पुन्हा या दोघांच्या मध्ये दुसरी भेट झाली ती म्हणजे सिंहगड पुणे 1920 ला. उभ्या हयातीमध्ये महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळक जर किती वेळा भेटले असतील तर या दोघांचं भेटीचं ठिकाण पहिलं मुंबई आणि दुसरं पुणे सिंहगड. दोनच वेळा ही दोन महात्मे भेटलेले होते. मग गोपाळकृष्ण गोखलेंनी गांधीजींना सांगितलं, कारण गोपाळकृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरूनच गांधीजी भारतामध्ये आलेले आहेत. आणि मग गोपाळकृष्ण गोखलेंना ज्यावेळेस गांधीजी भेटतात त्यावेळेस गांधीजींना सांगितलं गोखलेंनी, तुम्हाला जर राजकारणामध्ये यायचं असेल, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जर लीड करायचं असेल तर तुम्ही एक काम करा, भारताच्या संपूर्ण भौगोलिक सीमांचा तुम्ही अभ्यास करा आणि भारत भ्रमण करा. गोपाळकृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरून महात्मा गांधीजी हे संपूर्ण भारत भ्रमण करण्यासाठी त्या ठिकाणी निघाले. आणि गांधीजी भारत भ्रमण करत असताना 1915 ला त्या ठिकाणी फिरोजशाह मेहतांचं निधन झालं. म्हणजे ज्यावेळेस पहिलं महायुद्ध जगावरती आलेलं होतं 1914 ला, त्या दरम्यान गोपाळकृष्ण गोखले गेलेले होते आणि गोखलेंनी सांगितलेलं होतं राष्ट्रीय काँग्रेसला नेतृत्वाची गरज आहे. आता आमचे भाऊ सगळे थकलेले आहेत आणि तुम्ही भारतामध्ये येण्याची गरज आहे. मग गांधीजी गोखलेंच्याच सांगण्यावरून भारतामध्ये आलेले आहेत. आणि 1915 ला फिरोजशाह मेहतांचं निधन झालं. 1915 ला गोपाळकृष्ण गोखलेंचं सुद्धा निधन झालं. फिरोजशाह मेहता गेले, गोपाळकृष्ण गोखले गेले आणि मग राष्ट्रीय काँग्रेसला नेतृत्वाची गरज पडली. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये नेतृत्व करणारी जी लोक आहेत त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू आहेत, देशबंधू चित्तरंजन दास, लाला लजपत राय, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल, जरी ही लोक लोकमान्य टिळकांचे जरी अनुयायी असले, लोकमान्य टिळकांच्या जहाल गटाचे जरी नेतृत्व करत असले तरी यांचा सगळ्यांचा समावेश या काँग्रेसमधूनच झालेला आहे. मग या लोकमान्य टिळक हे सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय होत असताना त्या दरम्यान 1916-17 वर्ष या वर्षी गोपाळकृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरून गांधीजींनी भारत भ्रमण करायला सुरुवात केल्यावर पहिल्यांदा गुजरात मधील साबरमती या ठिकाणी गांधीजींनी एक आश्रम स्थापन केला. या आश्रमापासूनच गांधीजींनी आपलं भारतामधील कार्य सुरू केलं. त्या काळामध्ये गांधीजींचे जे सत्याग्रह आहेत त्याची दोनच शस्त्र आपण पाहिलेले आहेत. एक म्हणजे सत्याग्रह, मी सत्याचा आग्रह करणार,
आणि माझं दुसरं शस्त्र म्हणजे अहिंसा. मी कोणामध्ये हिंसा करणार नाही, मी अहिंसेच्या मार्गाने जाणार. या दृष्टिकोनातून गांधीजींनी ती 2 शस्त्र उचललेली होती. गांधीजींनी खेडा सत्याग्रह केला, त्यावेळेस मोहनलाल पांड्या हा गांधीजींच्याकडे आला आणि त्यावेळेस गांधीजींनी त्या मोहनलाल पांड्याच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला. नंतर अहमदाबाद मधल्या गिरणी कामगारांचा लढा, त्यावेळेस विठ्ठलभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेलांचे मोठे भाऊ, यांनी त्यावेळेस त्या अहमदाबाद मध्ये गिरणी कामगार होते, यांना प्लेग बोनस देण्याची व्यवस्था या कामगारांनी केलेली होती. पण त्या विठ्ठलभाई पटेलांनी नकार दिला. पण त्यावेळेस हे कामगार लोक गांधीजींच्याकडे गेली आणि गांधीजींना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी या. गांधीजींनी त्या ठिकाणी पोहोचले, सत्याग्रह केला आणि 15% प्लेगच्या बोनसची मागणी असताना सुद्धा गांधीजींनी सत्याग्रह केल्यामुळं 35% बोनस देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झाली. राजकुमार शुक्ला गांधीजींच्याकडे गेला आणि गांधीजींना म्हणाला 3 गाठिया पद्धत आलेले, जमिनीच्या एकूण 75% भागामध्ये नील पिकवायचे आणि राहिलेल्या भागामध्ये आम्हाला लागणारं जे उत्पादन किंवा अन्नधान्य पिकवायचं आहे, आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. गांधीजी त्या ठिकाणी पोहोचले, खेडा सत्याग्रह केला, चंपारण्य सत्याग्रह केला, अहमदाबाद मधल्या गिरणी कामगारांचा लढा केला. म्हणजे प्रत्येक लोकांच्या पर्यंत महात्मा गांधीजी जाऊन पोहोचले आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून या संपूर्ण लोकांना त्या गांधीजींनी न्याय मिळवून दिला. 1919 ज्यावेळेस मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा आला, या कायद्याला संपूर्ण भारतातून विरोध झाला आणि का विरोध होत असताना त्याच वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड झाला. ही जालियनवाला बाग हत्याकांड होत असताना 23 एप्रिल 1919 ला ही जालियनवाला बाग हत्याकांड झाला आणि या हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यावेळेस जनरल डायर, ओडवायर या लोकांनी गोळीबार आणि लाठीचार्जचा आदेश दिला. अरे 1600 फैरी झाल्या, जनावरांच्या पेक्षा अमानुष त्यांना हल्ले चढवले आणि कित्येक लोकांचा त्याच्यामध्ये बळी गेला. या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशी करण्यासाठी ब्रिटिशांच्या वतीनं विल्यम हंटर कमिशन नेमलं आणि भारतीयांच्या वतीनं मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आणि शेवटी ज्या डायर आणि ओडवायर या दोघांना शिक्षा काही ठोठावली तर या दोघांची पेन्शन बंद केली. पण त्यांना भारतातून त्या अधिकारी पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना लंडन मध्ये काउन्सिल वरती नेतृत्व देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. मग 1919 याच वर्षी बिहार पाटण्याला मोतीलाल नेहरू यांनी एक राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन बोलावलं. हे अधिवेशन बोलावण्यापाठीमागचा उद्देश एकच होता की टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरुवात. लोकमान्य टिळक 1919 ला हे लंडन मध्ये होते. सर व्हॅलेंटाईन चिरोल याची केस स्टँड झालेली होती आणि तारखा लागोपाठ पडत होत्या आणि टिळकांचं 6 महिने हे त्या ठिकाणी लंडन मध्ये वास्तव्य झालेलं होतं आणि त्या दरम्यान बिहार पाटण्याला त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन बोलावलं मोतीलाल नेहरू यांनी. अधिवेशनाचा उद्देश काय आहे? टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरुवात. 1 ऑगस्ट 1920 आमच्या महाराष्ट्राच्या इतिहासाला कालाटणी देणारी आणि एक काळरात्र ठरणारा दिवस ठरला. तो म्हणजे 1 ऑगस्ट 1920 मध्यरात्री 12:40 लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि मग त्याच वर्षी महात्मा गांधीजींनी एक टिळक फंड निर्माण केला आणि टिळकांच्या नावानं पुन्हा असहकार चळवळ सुरू केली. या असहकार चळवळीचा प्रस्ताव या महात्मा गांधीजींनी कोलकाता अधिवेशनामध्ये मांडला आणि कोलकाता अधिवेशनामध्ये मांडला त्यावेळेस बॅरिस्टर मोहम्मद अलीजींना, त्याच पद्धतीनं अॅनी बेसेंट, देशबंधू चित्तरंजन दास, लाला लजपत राय या लोकांनी विरोध केला. असहकार चळवळ सुरू करू नका. आणि ज्या लोकांनी कोलकात्याला विरोध केला त्याच वर्षी पुन्हा खास अधिवेशन बोलावलं नागपूरला. नागपूर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ज्या लोकांनी कोलकात्याला सह्या केल्या नाहीयेत, ज्या लोकांनी कोलकात्याला विरोध केला त्याच लोकांनी नागपूरमध्ये सह्या केल्या आणि संपूर्ण भारतामध्ये 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी असहकार चळवळ सुरू झाली. ही असहकार चळवळ ऐन जोमात आली. सगळ्या लोकांना वाटू लागलं की देशाला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल आणि या असहकार चळवळीच्या माध्यमातून पुण्यामधल्या वकिलांनी कामबंद आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी आपला निषेध व्यक्त केला आणि असहकार चळवळ ही त्यावेळेस एक चांगल्या मार्गाने चळवळ काम करत होती आणि हे संपूर्ण कार्य होत असताना या असहकार चळवळीला गालबोट लागणारी एक घटना घडली. 5 फेब्रुवारी 1922 ला चौरी चौराला एक घटना घडली. या घटनेमध्ये एका पोलीस स्टेशनला आग लावली आणि या आगीमध्ये 24 ते 25 पोलीस होरपळून मेले. एक पोलीस अधिकारी दगावला आणि गांधीजींनी मुंबईमधून घोषणा केली की मला असहकार चळवळ स्थगित करायची आहे. त्याच दरम्यान जे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लीड करणारे जे नेते
देशबंधू चित्तरंजन दास, लाला लजपत राय, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल, अरे या सगळ्या लोकांनी सांगितलं गांधीजींना देशाला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल, तुम्ही ही असहकार चळवळ स्थगित करू नका. पण गांधीजींची दोनच शस्त्र आहेत, एक म्हणजे सत्याग्रह आणि दुसरं म्हणजे अहिंसा. गांधीजी म्हणतात मला सत्याग्रहाच्या मार्गाने जायचंय, मला कोणावरती अहिंसा करून द्यायची नाहीये आणि मला ही असहकार चळवळ ही स्थगित करायची. म्हणून गांधीजींनी मुंबईमधून घोषणा केली आणि मग त्यावेळेस या असहकार चळवळीच्या निषेधार्थच या सगळ्या लोकांनी ठरवलं, अरे गांधीजींना आम्ही सांगून सुद्धा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली, मग आम्ही आता राष्ट्रीय काँग्रेसमध्ये थांबून तरी काय फायदा. म्हणून या सगळ्या लोकांनी या राष्ट्रीय काँग्रेसमधून फारकत घेतली. राष्ट्रीय काँग्रेसमधून ही लोक बाहेर पडली आणि 1 जानेवारी 1923 ला देशबंधू चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, अरविंद घोष या सगळ्या लोकांनी अलाहाबाद या ठिकाणी एक नवीन पक्ष स्थापन केला. हा पक्ष म्हणजे स्वराज्य पक्ष आणि या स्वराज्य पक्ष हा कायदे मंडळामधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. असहकार चळवळीच्या दरम्यान या गांधीजींना दोषी ठरवलं आणि गांधीजींना जेलमध्ये उभा केलं आणि ज्या न्यायाधीशासमोर महात्मा गांधीजींचा खटला सुरू झाला त्या न्यायाधीशाचं नाव होतं ब्रोमफिल्ड. हा ब्रोमफिल्ड नावाचा न्यायाधीश आहे, ज्या न्यायाधीशासमोर गांधीजींचा खटला सुरू झाला आणि त्यावेळेस संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे, अरे गांधीजींना ब्रोमफिल्ड काय शिक्षा ठोठावतोय. अशा सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असताना ब्रोमफिल्ड आपसूक बोलून गेला आणि गांधीजींना त्या ब्रोमफिल्डनं अरे 6 वर्षात तुरुंगात ठोठावला आणि त्या दालनातून बाहेर पडत असताना तो ब्रोमफिल्ड तो न्यायदानाचं काम करतोय, त्या न्यायदानाच्या खुर्चीवरून खाली उतरला आणि गांधीजींना पोलीस घेऊन जात असलेल्या त्या दरवाजापाशी गेला आणि गांधीजींचे पाय धरले आणि गांधीजींना म्हणाला, अरे एवढा भला मोठा तुम्ही महात्म्या राष्ट्रपिता आणि एवढ्या भल्या मोठ्या राष्ट्रपित्याला महात्म्याला माझ्या हातून 6 वर्षाचा तुरुंगवास झाला आणि त्याने गांधीजींच्या पाय धरले. सरोजिनी नायडू म्हणतात माझ्या जीवनातील सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पीक जर कोणती असेल तर एका न्यायाधीशानं गांधीजींचे दोन पाय काय धरावे आणि गांधीजी त्या न्यायाधीशानं पाय धरल्यानंतर गांधीजी त्या न्यायाधीशाला वरती उचलतात आणि त्याच्या पाठीवरती थाप टाकतात आणि गांधीजी म्हणतात मी तर माझं भाग्य मानतोय. अरे आमच्या देशामध्ये एक लोकमान्य टिळक नावाचा व्यक्ती होता, त्या टिळक नावाच्या व्यक्तीला अशाच तुमच्या एका न्यायदानानं 6 वर्षाचा तुरुंगवास ठोठावलेला होता. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 वर्ष तुरुंगवास झाला आणि तेवढीच शिक्षा तुम्ही मला ठोठावली. मी माझं नशीब मानतो, माझं भाग्य मानतो की टिळकांच्या एवढी शिक्षा तुम्ही मला ठोठावली. आणि लोकमान्य टिळक जसे 6 वर्ष गेले तसे गांधीजी सुद्धा त्या ठिकाणी 6 वर्षाची शिक्षा त्यांना ठोठावलेली होती. अशा पद्धतीनं भारतामध्ये 1926-27 च्या दरम्यान लॉर्ड आयर्विन हे भारतामध्ये आलेले होते आणि आयर्विन आणि गांधीजी यांच्या सोबत एक करार झालेला होता आणि या कराराचा विचारच करून पुढे मग त्या ठिकाणी तुमचा सायमन कमिशन आल्यानंतर त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स झालेल्या होत्या. या संपूर्ण राऊंड टेबल कॉन्फरन्स होत असताना गांधीजींनी मात्र 1930 या वर्षी सविनय कायदेभंग चळवळ ही सुरू केली आणि या सविनय कायदेभंग चळवळीच्या माध्यमातूनच अरे ज्या ठिकाणी समुद्र त्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह आणि ज्या ठिकाणी जंगल त्या ठिकाणी जंगलाचा सत्याग्रह अशा पद्धतीनं संपूर्ण भारतभर ही सविनय कायदेभंग चळवळीचा प्रसार आणि प्रचार हा सुरू झाला आणि 30 लाख मात्र राऊंड टेबल कॉन्फरन्स ही त्या ठिकाणी लंडन मध्ये भरलेले आहे. पण या लंडनला जाणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीनं विरोध केला आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला स्वतः महात्मा गांधीजी हे त्या गोलमेज परिषदेला हजर राहिलेले होते. गांधीजी त्या गोलमेज परिषदेला जाताना जी बोट आहे ही व्यापाऱ्यांची बोट आहे. या व्यापाऱ्यांच्या बोटीमध्ये गांधीजी बसले आणि त्या बोटीचं नाव होतं राजपुताना. या राजपुताना नावाच्या बोटीमध्ये महात्मा गांधीजी बसले आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले. या गोलमेज परिषदेला ऑलरेडी बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, C.H. सेटलवार, पंडित मदन मोहन मालवीय अशा लोकांनी हजेरी लावलेली होती आणि गांधीजी त्या ठिकाणी पोहोचले दुसऱ्या गोलमेज परिषदेला. त्याच वेळेस त्या रॅम्से मॅकडोनाल्ड आणि तो अध्यक्ष उद्घाटक जो पंचम जॉर्ज आहे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्या सायमनकडे मागणी केलेली होती अस्पृश्य लोकांना वेगळा मतदारसंघ याचं वाचन त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये लंडन मध्ये झालं आणि मग त्याच वेळेस त्याच दरम्यान गांधीजी हजर होते आणि गांधीजी त्यावेळेस त्या अध्यक्षांना उद्देशून म्हणतात, अरे गेलो होतो मी भाकरी मागायला आणि पदरात पडला माझ्या दगड. मी या गोलमेज परिषदेला येऊन फायदा काय, मी आलोय कशासाठी.
आमच्या भारतामध्ये आम्ही नेहरू रिपोर्ट तयार केलेला आहे. या नेहरू रिपोर्ट मध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या तुम्ही मान्य करा. परंतु इथं तर वेगळंच चाललं. इथं काय चाललंय? बाबासाहेब आंबेडकरांना विभक्त मतदारसंघाची मागणी केलेलं याचं वाचन सुरू होतं. म्हणून गांधीजी त्या गोलमेज परिषदेमधून बाहेर पडतात आणि येताना फ्रेंच विचारवंत रोमारोला. हा रोमारोला कोण? तर हा रोमारोला ज्यावेळेस 11 सप्टेंबर 1893 तारीख आहे 11 सप्टेंबर 1893 या वर्षी स्वामी विवेकानंद शिकागोला गेलेले होते. आणि या शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये जगातली सगळी लोक जमलेले, जगातले सगळे फिलॉसॉफर्स जमलेले. आणि या सर्व धर्म हिंदू परिषदेमध्ये, सर्व धर्म परिषदेमध्ये विवेकानंद सुद्धा गेलेले होते. विवेकानंद ज्या बोटीने गेले त्या बोटीचं नाव होतं पेनिन्सुलर. या पेनिन्सुलर बोटीमध्ये विवेकानंद बसले आणि शिकागो मुक्कामी पोहोचले. त्या कार्यक्रमामध्ये विवेकानंदांना सुद्धा वाटू लागलं की मला सुद्धा या कार्यक्रमामध्ये बोलायचं आहे. तो कार्यक्रम पूर्णपणे नियोजित आहे आणि कार्यक्रम नियोजित असल्यामुळं विवेकानंदांना त्या ठिकाणी का कुणाच ठाऊक वाटलं की मलाही त्या ठिकाणी बोलायचं आहे. पण विवेकानंद त्या ठिकाणी बोलू शकत नव्हते. काही लोकांनी सांगितलं की तुम्ही आयोजकांच्या जवळ जा, आयोजकांना विनंती करा आणि तुम्हाला या ठिकाणी बोलायचं आहे म्हणून असं सांगा. कार्यक्रम नियोजित असल्यामुळं कोण किती मिनिटं बोलणार, कोण किती सेकंद बोलणार याचं मूल्यमापन ऑलरेडी झालेलं होतं. त्याच्यामुळं विवेकानंद यांना त्या ठिकाणी बोलण्यासाठी वाव नाहीये. पण विवेकानंद आयोजकांच्या जवळ गेले आणि आयोजकांना सांगितलं की मला या कार्यक्रमामध्ये बोलायचं आहे. आयोजकांनी सांगितलं तुम्ही तर या कार्यक्रमामध्ये बोलू शकत नाही. जर तुम्हाला बोलायचं नसेल तर आम्ही ज्या वक्त्यांना, आम्ही ज्या फिलॉसॉफर्सचे लोक आलेले वेगवेगळ्या राष्ट्रांचे, आम्ही त्यांना काही वेळ दिलेला आहे. तो जर वेळ त्यांनी तुम्हाला दिला तर तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकताय. म्हणून विवेकानंदांना त्यांनी काय दिला? पर्याय दिला. आणि या पर्यायातून मार्ग काढण्यासाठी स्वामी विवेकानंद आलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचे जे प्रतिनिधी होते या प्रतिनिधींची भेट घेतली. आणि प्रत्येक प्रतिनिधीला विवेकानंद म्हणतात तुम्हाला जेवढा वेळ दिलेला आहे त्यातला थोडासा वेळ तुम्ही मला द्या ना. असं करत करत विवेकानंद प्रत्येक फिलॉसॉफर्स, विचारवंतांना रिक्वेस्ट करू लागले. आणि मग सगळ्या लोकांनी विवेकानंदांना त्या ठिकाणी कुणी 30 सेकंद, कुणी 1 मिनिट, कुणी 20 सेकंद असं करत करत त्या ठिकाणी विवेकानंद यांना 11 सप्टेंबर 1893च्या शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये जो वेळ मिळाला हा वेळ होता अवघा 4 मिनिटाचा. किती मिनिटाचा वेळ आहे? 4 मिनिटाचा वेळ आहे. अरे जेवढी लोक समोर बसलेले तेवढीच लोक पाठीमागे बसलेले आणि तेवढीच लोक त्या गॅलऱ्यांमध्ये बसलेले. पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा अशा पद्धतीनं त्या हॉलमध्ये बसलेली लोक आहेत. पोडियमच्या बाजूला व्यासपीठावरती लोक बसलेले. आता तो हॉल खचाखच भरलेला आहे. जेवढी लोक हॉलमध्ये आहेत तेवढीच लोक त्या हॉलच्या बाहेर होती. आणि विवेकानंदांना वेळ भेटला अवघा 4 मिनिटं. म्हणजे जेवढी लोक समोर, बरोबर मध्यभागी ते पोडियम ठेवलेलं आहे, जेवढी लोक समोर तेवढीच लोक पाठीमागं, तेवढीच पहिल्या गॅलरीमध्ये, दुसऱ्या गॅलरीमध्ये, तिसऱ्या गॅलरीमध्ये असा खचाखच तो हॉल भरलेला आहे. जेवढी लोक आत तेवढीच लोक बाहेर. आणि अशा सगळ्या प्रसंगातून अगोदरच्या सगळ्या मान्यवरांची भाषणं झालेली आहेत आणि विवेकानंद ऑलरेडी लेट गेल्यामुळं त्यांना बोलण्यासाठी वाव सुद्धा हा शेवटी देण्यात आलेला होता. आणि विवेकानंदांना बोलण्यासाठी वाव देण्यात आला शेवटी. विवेकानंद आपल्या जागेवर उठले आणि आता त्यांचा वेळ सुरू झाला. विवेकानंद त्या व्यासपीठावरती पोहोचले, त्या पोडियम जवळ गेले आणि पोडियम जवळ गेल्यानंतर 4 मिनिटाचा वेळ इकडे सुरू झाला आणि विवेकानंदांनी फक्त ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणाले. अरे 2 मिनिटं फक्त टाळ्या वाजत होत्या. पण विवेकानंदांना वेळ किती मिनिट आहे? अवघा 4 मिनिटाचा वेळ आहे. विवेकानंद फक्त ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणाले, 2 मिनिटं टाळ्या वाजत होत्या आणि राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये विवेकानंदांनी हिंदू धर्माचं महत्व जगाला पटवून दाखवलं. याच कार्यक्रमामध्ये एक मार्गारेट नोबेल नावाची लेडी आली विवेकानंदांच्या जवळ आणि विवेकानंदांना म्हणाली तुमच्या इतकाच देखणा, तुमच्या इतकाच हुशार, मला तुमच्याकडून एका मुलाला जन्म द्यायचा आहे. अरे अखंड ब्रह्म अवस्थेमध्ये आयुष्य जगलेले विवेकानंद काय म्हणतात की त्यावेळेस ती मार्गारेट नोबेल म्हणाली तुमच्या इतकाच देखणा, तुमच्या इतकाच हुशार, मला तुमच्याकडून एका मुलाला जन्म द्यायचा आहे. आणि विवेकानंद तर अखंड आयुष्य ब्रह्म अवस्थेमध्ये जगले. विवेकानंद त्या लेडीची समजूत करतात आणि बोलतात मी तर तुम्हाला मुलगा देऊ शकत नाही, पण तुम्ही एक काम करा, तुम्हीच मला तुमचा मुलगा माना. आणि विवेकानंद एवढी भली मोठी विद्वत्ता विवेकानंदांची
ही मार्गारेट नोबेल विवेकानंदांचा पाठलाग करत ही भारतामध्ये आली आणि पुन्हा त्या मार्गारेट नोबेलची भगिनी निवेदिता झाली। याच कार्यक्रमाला फ्रेंच विचारवंत रोमारोला होते। या रोमारोला यांनी विवेकानंदांचं भाषण ऐकलं आणि त्यावेळेस रोमारोलांनी उद्गार काढलेले होते की विवेकानंद म्हणजे हिंदू नेपोलियन, आणि यांच्या इतका जगात दुसरा कोणी हुशार विद्वान जन्माला येऊ शकत नाही, अशा पद्धतीनं हे रोमारोला यांनी सांगितलेलं होतं। याच रोमारोलाची भेट घ्यायला स्वतः महात्मा गांधीजी ही गोलमेज परिषद संपल्यानंतर ही त्या ठिकाणी पोहोचले। या रोमारोलानं महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण त्या युरोपियन कंट्रीमध्ये केला आणि गांधीजी पुन्हा भारतामध्ये आले आणि इकडे पुन्हा भारतामध्ये आले। तिकडे 33 ला पुन्हा काय झालं की लॉर्ड लिनलिथगो यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली आणि यातूनच 35 चा कायदा तयार केला। गांधीजींनी संपूर्ण भारत भ्रमण करायला सुरुवात केली। याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर बारडोलीचा सत्याग्रह झाला। या बारडोलीच्या सत्याग्रहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची नियुक्ती गांधीजींनी केली। म्हणूनच या बारडोलीच्या सत्याग्रहामध्ये ज्या महिला होत्या, या महिलांनी या सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी दिली। म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाच्या अगोदर ही सरदार ही पदवी लागते। ही सरदार पदवी द्यायचं काम या बारडोली मधल्या महिलांनी दिलेली होती। 1940 महात्मा गांधीजी त्या दरम्यान असा प्रसंग निर्माण झालेला होता की 1930 सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेस गांधीजी आपल्या 78 अनुयायींच्या सोबत दांडी यात्रेसाठी निघाले आणि गांधीजी त्यावेळेस दांडी यात्रेसाठी निघाले। 12 मार्च 1930 या दिवशी गांधीजी निघाले। सोबत त्यांचा मुलगा मणिलाल गांधी पण होता आणि आपल्याकडे जुनी 500 रुपयाची नोट होती। या जुन्या 500 रुपयाच्या नोटीवरती त्या दांडी यात्रेचं चिन्ह होतं, दांडी यात्रेचा फोटो होता आणि गांधीजी दांडी यात्रेला निघाले। हे तब्बल खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं तर हे अंतर गांधीजी कापण्यासाठी निघाले। 78 अनुयायी आहेत आणि 78 अनुयायींच्या सोबत गांधीजी त्या ठिकाणी पोहोचले। एक ब्रुसवेल नावाचा एक न्यूजपेपर वाला रिपोर्टर आहे, एक रॉयटर नावाचं न्यूजपेपर आहे। या वर्तमानपत्रातून गांधीजींच्या वरती टीका झाल्या। अरे सुभाषचंद्र बोस म्हणतात गांधीजी हे बालिशपणाचं कृत्य आहे, असलं कृत्य करू नका, देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा प्रयत्न करूया। हे दांडी यात्रेला गांधीजी पोहोचले। सुभाषचंद्र बोस म्हणतात की नेपोलियन बोनापार्ट एल्बा बेटावरून निघाला। म्हणजे नेपोलियन बोनापार्ट ज्यावेळेस त्याचं सगळं सैन्य हरलेलं होतं, युद्धामध्ये त्याचा पराभव झालेला होता, त्यावेळेस तो निराश होऊन हतबल होऊन तो त्या एल्बा बेटावरून आपले हात मोकळे सोडून हात चालत होता। त्यावेळेस या दांडी यात्रेचं वर्णन सुद्धा महात्मा गांधीजींच्या सुभाषचंद्र बोस यांनी असं केलं की नेपोलियन बोनापार्ट एल्बा बेटावरून निघाला। एक विन्स्टन चर्चिल नावाचा ब्रिटनचा पंतप्रधान झालेला व्यक्ती म्हणाला, अरे गांधीजी म्हणजे नेकेड गांधी, असा सुद्धा त्याला उल्लेख केला। या महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेवरती लोकांनी टीका केल्या। सुभाषचंद्र बोस यांनी तर सांगितलं की त्यावेळेस महात्मा गांधीजी म्हणजे राष्ट्रपिता, त्यांच्या नावाच्या अगोदर पदवी लागते। आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणाले महात्मा गांधीजी म्हणजे महात्मा, पण गांधीजी म्हणाले अरे मी महात्मा नाहीये, खरा महात्मा तर ज्योतिबा गोविंदराव फुले। आणि मग अशा पद्धतीनं त्या महात्मा गांधीजींनी या दांडी यात्रेमध्ये नेतृत्व केलं। या दांडी यात्रेच्या नंतर गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह करायच्या अगोदर 1938 ला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी एक अध्यक्ष माझ्या मर्जीतला करायचा आहे असं त्या गांधीजींना वाटत होतं। म्हणून त्या ठिकाणी गांधीजींनी एक नाव तयार केलं, ते म्हणजे पट्टाभी सीतारामय्या यांचं नाव गांधीजींनी सुचवलेलं होतं। पण सुभाषचंद्र बोस जेलमध्ये होते आणि सुभाषचंद्र बोस यांनी जेलमधून निवडणूक लढली आणि राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा त्रिपुरा आणि हरिपुरा या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस झाले। गांधीजी म्हणतात माझ्या जीवनातील पहिली जर वैयक्तिक हार कोणती असेल तर सुभाषचंद्र बोस नावाचा व्यक्ती या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष झाला। अशा पद्धतीने गांधीजींनी पहिली वैयक्तिक हार याला मांडली आणि गांधीजींनी आपलं कार्य पुन्हा सुरू केलं आणि मग विनोबा भावे यांच्यावरती जबाबदारी दिली आणि त्यांना त्या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी प्रोत्साहन दिलं। पहिले वैयक्तिक सत्याग्रही हे विनोबा भावे, दुसरे वैयक्तिक सत्याग्रही खऱ्या अर्थानं पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, तिसरे वैयक्तिक सत्याग्रही सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद, असं त्या ठिकाणी हे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून त्या ठिकाणी पोहोचलेले होते। 1942 ला
संपूर्ण भारतामध्ये क्विक मुवमेंट सुरू झाली, छोडो भारत आंदोलन सुरू झालं आणि त्याच वेळेस राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन बोलावलं, हे वर्ध्याला बोलावलं. वर्धा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठरलं की ब्रिटिशांना आता करेंगे या मरेंगेचा नारा द्यायचा आहे आणि छोडो भारत आंदोलन हे आपण सुरू करायचं. या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. पण त्यावेळेस काही लोकांनी त्या वर्ध्याच्या अधिवेशनाला विरोध केला. छोडो भारत आंदोलन हा प्रस्ताव मांडायला नको. ज्या लोकांनी वर्ध्याला विरोध केला त्याच लोकांनी पुन्हा गवालिया टँक मुंबईमध्ये सह्या केल्या आणि संबंध भारतामध्ये तो छोडो भारत आंदोलनाचा प्रस्ताव सुरू होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली. महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भुलाभाई देसाई या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि हे संपूर्ण नेतृत्व होत असताना त्या ठिकाणी असा प्रसंग घडला की त्या एकाच रात्रीत या सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधीजी, भुलाभाई देसाई या सगळ्या लोकांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं. त्याच वेळेस या पंडित जवाहरलाल नेहरूंनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ याचं लेखन या महात्मा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं आणि अगदी सिंधू संस्कृतीपासून या पंडित नेहरूंनी त्या डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये त्यांनी लेखन केलेलं होतं आणि अशा पद्धतीनं त्या लोकांना अरेस्ट झाली, लोक जेलमध्ये गेली आणि त्याच वेळेस उषा मेहता यांनी भूमिगत राहून रेडिओ केंद्र सुरू केलं आणि हे रेडिओ केंद्राच्या माध्यमातून सगळ्या लोकांना पुन्हा जोडायचं काम या भूमिगत राहून लोकांनी केलेलं आहे. अशा पद्धतीनं या महात्मा गांधीजींनी 1945 ज्यावेळेस भारतामध्ये वेव्हेल कमिशन आलं, या वेव्हेल कमिशनला सुद्धा महात्मा गांधीजींनी काही आयडिया दिलेल्या होत्या. 42 ला क्रिप्स मिशन आलं, गांधीजींनी विरोध केला. अरे पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्टॅफर्ड क्रिप्स यांचे अगदी जवळचे संबंध होते. उद्या कदाचित हे पंडित जवाहरलाल नेहरू हे क्रिप्स मिशन स्वीकारतील म्हणून सुद्धा महात्मा गांधीजींनी या क्रिप्स मिशनला विरोध केलेला होता. 45 ला वेव्हेल कमिशन आलं, याला सुद्धा गांधीजींनी आयडिया दिल्या आणि 46 ला ऍटलीनं लंडन मधून घोषणा केली, आम्ही तुमचा देश हा लवकरात लवकर सोडून जाणार आहे, तुमच्या देशाचं तुम्ही संविधान लवकरात लवकर बनवा. यासाठी भारतामध्ये ऍटलीनं हे त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशन पाठवलं. या कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पॅट्रिक लॉरेन्स, अलेक्झांडर आणि क्रिप्स ही लोक भारतामध्ये आली आणि त्यांनी सांगितलं तुमचं संविधान तुम्ही बनवायला घ्या. इकडे भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवसाला हालचालींना वेग आला, कारण आम्ही तुमचा देश हा लवकरात लवकर सोडून जाणार आहे आणि तुम्ही तुमच्या देशाचं संविधान बनवायला आता सुरुवात करा. अशा पद्धतीनं संपूर्ण चालू असताना स्वतंत्र भारताची तारीख ही त्या ठिकाणी 15 ऑगस्ट 1945 ला जे दुसरं महायुद्ध संपलं, जे सुरू झालेलं होतं 1939 पासून 1939 ते 1945 पर्यंत हे दुसरं महायुद्ध संपूर्ण जगामध्ये सुरू होतं आणि आग्नेय आशिया खंडाची जी तुकडी आहे या तुकडीचा प्रमुख म्हणून माउंट बॅटन त्या ठिकाणी काम करत होता आणि माउंट बॅटन यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा त्या जपानने शरणागती पत्करली आणि त्या ठिकाणी दुसरं महायुद्ध थांबलं. त्या माउंट बॅटन यांच्या जीवनामधला तो लकी दिवस होता. मग आमच्या भारतामध्ये आलेला शेवटचा व्हाईसरॉय म्हणून हा माउंट बॅटन होता. माउंट बॅटन मार्च 1947 ला भारतामध्ये आला आणि 2 जून 1947 या दिवशी लंडन मध्ये पोहोचला आणि 3 जून 1947 या माउंट बॅटननं लंडन मधून घोषणा केली स्वतंत्र भारताची तारीख ही 15 ऑगस्ट असेल आणि 15 ऑगस्ट तारीख हे निश्चित करायचं काम हे खऱ्या अर्थानं माउंट बॅटननं केली. हे 15 ऑगस्टला आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. याचं कारण असं होतं की 1939 पासून सुरू झालेलं हे दुसरं महायुद्ध 15 ऑगस्ट 1945 या दिवशी थांबलेलं होतं आणि तो दिवस त्या माउंट बॅटन याच्या जीवनामधला लकी दिवस होता. म्हणून त्याने विनंती केली पार्लमेंटच्या लोकांना, जर भारताला जर स्वातंत्र्य द्यायचं असेल तर माझ्या जीवनातला लकी दिवस म्हणून 15 ऑगस्टला तुम्ही काय करा, भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य द्या आणि स्वतंत्र भारताची तारीख 15 ऑगस्ट ही निश्चित करायचं काम हे माउंट बॅटन याने केली. आणि त्यावेळेस 1945 नंतर त्या बंगाल प्रांतामध्ये ज्या दंगली झालेल्या होत्या या दंगली शमवण्यासाठी मला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि स्वतंत्र भारताच्या सोहळ्याकडे त्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पाठ फिरवली आणि 12 ऑगस्ट 1947 याच दिवशी गांधीजी त्या ठिकाणी नौखालीला पोहोचले. इकडे स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान म्हणून गांधीजींच्या नजरेमधले सरदार वल्लभभाई पटेल होते. पण पटेलांच्या नावाला सुद्धा या काही लोकांनी विरोध केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं तुम्ही जर मला पंतप्रधान केलं नाही तर मी ब्रिटिशांची हद्द मिळवणी करेन.
आणि ही गांधीजींना त्या ठिकाणी धक्का बसला आणि गांधीजी त्या ठिकाणी पोहोचले नौकारीला. अरे तुम्ही काय करायचं ते करा, मी चाललो नौकारीला. आणि नौकाली या ठिकाणी उद्या जर देशाला कदाचित स्वातंत्र्य मिळालं तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगे होतील. ते दंगे मला पहिल्यांदा मिटवले पाहिजेत. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोह पुरुष आणि हिंदुस्थानाचे बिस्मार्क म्हणून ओळखलं जातं. या सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची भेट घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अनुयायांना सांगितलं, अरे मी स्वतः या पंडित जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व मान्य करतोय आणि पंडित नेहरू जर देशाचे पंतप्रधान झाले तर मला त्याहूनही आनंद होईल. आणि 12 ऑगस्ट 1947 पासून संपूर्ण स्वतंत्र देशाच्या हालचालींना वेग आला. त्या ठिकाणी 12 तारखेलाच गांधीजी नौकारीला पोहोचले. गांधीजी ज्या ठिकाणी पोहोचले ती जी वस्ती आहे तो जो संपूर्ण एरिया आहे हा संपूर्ण मुस्लिम लोकांचा एरिया होता. 8 ते 9 लाख लोक त्या मुस्लिम एरियामध्ये राहत होते. कुठेतरी हिंदूंचं घर होतं आणि कुठेतरी हिंदूंच्या घरामध्ये एका पडीक बंगल्यामध्ये मिशनऱ्यांच्या घरामध्ये गांधीजींनी स्वतःला राहण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि त्यावेळेस देश विदेशामध्ये बातमी पोहोचलेली आहे, अरे पृथ्वीवरती नवीन 2 राष्ट्र जन्माला येणार आहे. सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं. एक हिंदूंचं राष्ट्र ते म्हणजे हिंदुस्थान, एक मुस्लिमांचं राष्ट्र ते म्हणजे पाकिस्तान, अशी 2 राष्ट्र जन्माला येणार आहेत. सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असताना हा महात्मा मात्र त्या ठिकाणी पोहोचला. त्यातला पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच पद्धतीनं राजेंद्र प्रसाद या सगळ्या लोकांनी सांगितलं गांधीजींना तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे. पण गांधीजी म्हणले मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि गांधीजींनी जाण्याचा निर्णय घेतला. 8 ते 9 लाख लोक आहेत, कुठेतरी हिंदूंचं घर आहे आणि एका पडीक बंगल्यामध्ये मिशनऱ्यांच्या गांधीजींनी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि गांधीजी त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी एक माणूस आला आणि गांधीजींना म्हणाला की तुम्ही या ठिकाणी राहणार आहात का? त्या माणसाला उद्देशून गांधीजी म्हणतात, अरे का तुला माझ्या सोबत राहायचं आहे का? त्या माणसाला प्रश्न पडला. तो म्हणाला मी घरी जातो आणि मी माझ्या मुलीला विचारतो, मी घरी जातो माझ्या वडिलांना विचारतो. तो माणूस घरी गेला, आपल्या मुलीला विचारलं, आपल्या वडिलांना विचारलं, दोघांनीही परवानगी दिली. तो माणूस आला. 8 ते 9 लाख लोक आहेत, कुठेतरी हिंदूंचं घर आहे आणि त्या पडीक मिस्टरांच्या बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी गांधीजी राहत होते त्या घरामध्ये तो माणूस आला आणि एका कोपऱ्यामध्ये गेला. अंगावरती गोधडी घेऊन झोपण्याचं त्यानं नाटक केलं. तो आतमध्ये घामानं खूप डबडबलेला आहे. त्याला मृत्यू असा समोर दिसतोय आणि कित्येक वेळा त्याच्या हृदयाचा ठोका सुद्धा चुकलेला आहे. गांधीजींनी ते शेवटचे 2 ते 3 दिवस उपोषण करायचा निर्णय घेतला. अरे हिंदू आणि मुस्लिम आतापर्यंत आम्ही एकत्र नांदलो, एकत्र वाढलो आणि आतापर्यंत आम्ही खांद्याला खांदा लावून जगलेलो आहे. पण आता मात्र आमची 2 राष्ट्र जन्माला येणार आहेत आणि पुन्हा आम्ही कधीच एकत्र येऊ शकणार नाही. हा भला मोठा धक्का गांधीजींना बसला आणि गांधीजींनी उपोषण केलं. तो माणूस आला त्या खोलीमध्ये, अंगावरती गोधडी घेतली आणि झोपायचं नाटक करू लागला. त्यावेळेस 13 तारखेला पाकिस्तानला सांगण्यात आलं की तुम्हाला जर निर्मिती करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकताय, म्हणजे 14 तारखेला किंवा 16 तारखेला सुद्धा करू शकताय. पण पाकिस्तान हे पृथ्वीवरती असं एक राष्ट्र आहे की सर्वात कमी काळात अस्तित्वात आलेलं राष्ट्र ते म्हणजे पाकिस्तान. 1931-32 ला पाकिस्तानाची कल्पना साकारली आणि 47 ला पाकिस्तानाची निर्मिती झाली. अशा पद्धतीनं 13 तारखेला त्या ठिकाणी या पाकिस्तानाच्या निर्मितीचा सोहळा सुरू झाला आणि हा सोहळा सुरू होत असताना बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी त्या माउंट बॅटन यांना सांगितलं हा सोहळा आम्हाला दिल्लीमध्ये पार पाडायचा आहे. तर माउंट बॅटन यांनी सांगितलं हा सोहळा तुम्हाला दिल्लीमध्ये पार पाडता येणार नाहीये कारण अजून भारताची निर्मिती झालेली नाहीये आणि प्रसंग आणि वेळ कोणताही त्या ठिकाणी येऊ शकेल. तुम्ही त्या ठिकाणी सोहळा पार पाडू नका. तुम्हाला जर सोहळा पार पाडायचा असेल तर एक तर तुम्हाला लाहोर, दुसरं कराची या ठिकाणी तुम्ही सोहळा पार पाडू शकताय. आणि 13 तारखेला मध्यरात्रीपासून त्या 8 ते 9 लाख लोक त्या मुस्लिम वस्तीमध्ये आहेत. या मुस्लिम लोकांना समजलं की आपल्याच एरियामध्ये, आपल्याच मोहल्ल्यामध्ये गांधीजी नावाचा माणूस राहण्यासाठी आलेला आहे. मग त्या रात्री 12 वाजल्यापासून जो 13 तारखेचा दिवस संपला आणि 14 तारखेच्या मध्यरात्रीनंतर या लोकांनी मिरवणुका काढायला सुरुवात केली. हिंदुस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, बॅरिस्टर माउंट बॅटन की जय, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना की जय, गांधीजी मुर्दाबाद, पंडित जवाहरलाल नेहरू मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. आणि 14 तारखेला त्या मोहल्ल्यामध्ये 8 ते 9 लाख लोकांनी बोला म्हणता आनंद त्या ठिकाणी साजरा केलेला होता. आणि बघता बघता त्या लोकांच्या कानावरती बातमी पोहोचली आपल्याच एरियामध्ये
गांधीजी नावाचा माणूस राहण्यासाठी आलेला आहे. अरे मग चला त्या गांधीजीला सोडायचं नाहीये, त्यांना मारून टाकायचं. या दृष्टिकोनातून ते 8 ते 9 लाख लोकांनी आपला मोर्चा वळवला ज्या ठिकाणी गांधीजी राहत होते त्या घराच्या दिशेनं. ही 8 ते 9 लाख लोक आहेत. कुठेतरी हिंदूंचं घर आहे आणि एका पडीक बंगल्यामध्ये गांधीजींनी राहण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. ते घर एवढं पडीक होतं की पावसानं त्या घरावरती गवत उगवलेलं होतं. अशा घरामध्ये गांधीजींनी राहण्याचा निर्णय घेतला. त्या माणसाला अंगावरती बोदडी घेतली. त्यानं झोपायचं नाटक केलेलं होतं. त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या हृदयाचे ठोके चुकत होते. आतमध्ये घामानं खूप डबडबलेलं आहे. गांधीजींनी मात्र आपलं संपूर्ण लक्ष सूत कथाईवरती व्यस्त केलेलं आहे. आणि बघता बघता लोकांनी घोषणा दिल्या. लोक बघता बघता त्या घरापर्यंत पोहोचले आणि लांबूनच लोकांनी खिडक्याची तावदानं तोडली. तोपर्यंत या माणसाला हृदयाचा ठोका पुन्हा चुकला. तो भयभीत झाला. मृत्यू त्याला समोर दिसत होता. पण गांधीजी थोडेसे सुद्धा घाबरले नव्हते. गांधीजींनी सूत कथाईवरती आपलं लक्ष व्यस्त केलं आणि त्या घराला संपूर्ण त्या मुस्लिम लोकांनी घेराव घातला. 8 ते 9 लाख लोक आहेत. खिडक्याची तावदानं तोडली आणि घराला घेराव घातला आणि बघता बघता लोक दरवाजापर्यंत पोहोचलेली होती. आणि लोक दरवाजापर्यंत पोहोचली त्यावेळेस त्या महात्मा गांधीजींनी लोक दरवाजा ठोठावत असताना, दगडफेक करत असताना, घोषणा देत असताना गांधीजींनी त्या झोपलेल्या माणसाला उठवला आणि त्या झोपलेल्या माणसाला उठवला आणि दरवाजापाशी गेले आणि गांधीजींनी त्या संपूर्ण मुस्लिम लोकांना प्रश्न विचारला, अरे मी पाहिजे का हा पाहिजे? त्या लोकांना कळालं की महात्मा गांधीजींना काय बोलायचं आहे. अरे ज्या गांधीजींनी एवढे भले मोठे सत्याग्रह केले, साऊथ आफ्रिकेमधलं गांधीजींचं कार्य आणि सत्याग्रह, मी सत्याचा आग्रह करणार, मी अहिंसा करणार नाहीये. आणि अशा पद्धतीनं कुणाकडे गांधीजींनी हिंसा केली नाहीये. अहिंसेच्या मार्गाने गांधीजी गेले. 2 शस्त्राचा वापर केला आणि या संपूर्ण रचनेतून गांधीजी जात असताना 1893 ला गांधीजीने पहिल्यांदा हजेरी लावली. जॉन रस्किनचं त्या ठिकाणी पुस्तकाचा अनुवाद केला. गोखलेंना गुरुस्थानी मांडलं आणि सत्याग्रहाच्या मार्गाद्वारेच देशाला स्वातंत्र्य मिळवलं जातं. गांधीजी म्हणजे एक विचार आहे आणि या विचाराला त्यावेळेस 30 जानेवारी 1948 संध्याकाळी 5:30 वाजता एका मंदिरातून गांधीजी बाहेर पडत असताना नथुराम गोडसे नावाच्या एका तरुणानं गांधीजींच्या वरती बेछूट गोळीबार केला आणि गांधीजींना त्या ठिकाणी वीर मरण प्राप्त झालं. आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गांधीजींच्या बद्दल असे उद्गार काढलेले होते की गांधीजी खरोखरच एक विचार आहेत आणि गांधीजींच्या जाण्यामुळं की आज आम्ही पूर्णपणे पोरके झालो. आणि या गांधीजींनी खऱ्या अर्थानं जो सत्याग्रह केला, सत्याच्या मार्गानंच गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं काम केलं. आणि या गांधीजींचा 30 जानेवारी 1948 या दिवशी गांधीजींना त्या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालेलं होतं.